32 साईजमध्ये आपण बाही कटिंग कशी करायची तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकतात. कारण आपल्याला बऱ्याच ताईंच्या कमेंट होत्या का आपल्याला बाही कटिंग दाखवा. तर 32 साईजमध्ये घडी लागते आपल्याला 8.5 इंचाची, म्हणजे अशी 8.5 इंचाची. तर आपण घडी घेतली आणि 4 लेअरमध्ये आहे. मी एक सोबत 2 बाहीची कटिंग करते, म्हणजे 2 ब्लाऊजच्या बाहीची कटिंग करते. तर बघू शकतात हे आपण 4 फोल्डमध्ये याची घडी आहे. तर सगळ्यात अगोदर आपल्याला बाही किती लागते त्यानुसार आपल्याला बाही घ्यायची. आता पूर्ण बाहीचं माप आहे कस्टमरचा 10 इंच. तर आपण इथे 11 इंचावर एक मार्किंग करायची. अर्धा इंच खाली मुडपण्यात जातं, अर्धा इंच वरती मुडपण्यात जातं. त्याच्यानंतर एक लाईन आखून घेतली. लाईन आखल्याच्या नंतर आपल्याला 3.5 इंच खाली यायचं आहे. 3.5 इंच खाली आल्याच्या नंतर जेवढी आपल्याला बाहीला दंडघेर आहे तेवढा आपल्याला घ्यायचं आहे. 4 इंच दंडघेर आहे कस्टमरचा, आणि त्याच्यामध्ये आपण 2-2.5 इंच काय असेल ते तुम्ही लूजिंग ठेवू शकता. तर आपल्याला अगोदर 7 इंचावर एक मार्किंग करून घ्यायची. तेच मार्किंग आपल्याला सरळ आखून घ्यायची. आता ही 7 इंचाची मार्किंग कशी झाली तुम्हाला मी दाखवते. का ज्या वेळेला आपण मुंड्याचं तिरकं माप घेतो, हे तिरकं माप 7 इंचाचं आलं आहे, म्हणून मग मी 7 इंचाची एक लाईन आखून घेतली. नंतर मग आपण याला तिरकी ही लाईन द्यायची, आणि ही जी फिटिंगची आहे ती अशा पद्धतीने आपल्याला मग असा एकदम व्यवस्थित आकार देऊन घ्यायचा आहे. तर बघू शकतात खूप सुंदर पद्धतीने आपला आकार पण आला आहे. आता आपण याची कटिंग करू. घडी जर वाढली तर तुम्ही त्याच्यामध्ये जॉईंट देऊ शकतात, पण याच्यामध्ये घडी व्यवस्थित बसली तर मग मी जॉईंट नाही देणार. आणि नंतर मग आपल्याला जर याची कटिंग करायची समोरच्या भागाची, ते तर मी शिवतानाच करते. तर त्यावेळेला ह्या मार्किंगपर्यंत आपण ही जी मार्किंग आहे तिथपर्यंत आपल्याला हा पॉईंट ठेवायचा आहे. नंतर आपल्याला असं आखून घ्यायचं आहे आणि नंतर कट करायचे. पण आता मी कट करणार नाही, कारण शिवताना प्रॉब्लेम होऊन जातो. मला सवय लागली का मी अगोदर बाही जोडते आणि नंतर मग बाही कटिंग करते. तर कशी कटिंगची पद्धत वाटली नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब.